पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. थकीत मानधन आणि समायोजनाच्या मागणीसाठी बुलढाण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. 10 महिन्यापासून पगारच नाही, 15व्या दिवशीही आंदोलन सुरू. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 15वा दिवस आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ मिळावे आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करावे या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. राज्यभरातील जवळपास 1136 कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर मोठी आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात योग्य विचार करून न्याय द्यावा आणि या आठवड्यात जर थकीत मानधन अदा केले नाही आणि समायोजनाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आम्ही जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामध्ये जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी या ठिकाणी गेले 15 दिवस झाले आम्ही या ठिकाणी संप सुरू आहे आणि आज 15वा दिवस संपाचा या ठिकाणी आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या गेल्या 8 ते 10 महिन्यातील जे थकीत मानधन आहे कर्मचाऱ्यांचं अद्यापही गेल्या डिसेंबरपासून जलजीवन मिशनचं मानधन थकीत आहे आणि गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचं मानधन या ठिकाणी थकीत आहे आणि संपूर्ण राज्यातील जवळपास 1136 कर्मचाऱ्यांचं मानधन हे थकीत आहे. अतिशय खेदाची गोष्ट आहे की आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या विभागाचे मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही या माध्यमातून विनंती करतो की आमच्या लोकांचं मानधन हे तात्काळ अदा करावं, जेणेकरून आमच्या कुटुंबाची जी हेळसांड या ठिकाणी होत आहे, जी आर्थिक आणि सामाजिक आमचं या ठिकाणी खच्चीकरण या मानधन नसल्यामुळे झालेलं आहे. 2012 मध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तेव्हा विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला कायम करू असं म्हटलं, परंतु आज प्रत्यक्ष त्यांचं सरकार आलं आणि आज आम्हाला 8-8, 10-10 महिने पगार सुद्धा त्यांना या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागावा लागतो. ही अतिशय खेदाची बाब आहे. आमच्या लोकांना कायम करणे तर दूरच, परंतु आज आम्हाला नोकऱ्यात राहावं किंवा न राहावं हे प्रश्न आमच्या त्या ठिकाणी कुटुंबाची फजिती होत असलेली बघून पडत आहे. तरी त्यांना आमची विनंती आहे सर्व 1136 कर्मचाऱ्यांच्या वतीने की आम्हाला तात्काळ आमचं मानधन लागू करावं